लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभाग मुंबई यांचे मुख्य अधिकारी यांच्याबरोबर आज पुन्हा एकदा माझी चर्चा झालेली आहे। त्यांना मी सगळे आपले प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहेत ई केवायसी च्या संदर्भातले, ते सगळे प्रश्न तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो मी पुढे या ठिकाणी अधिकारी साहेबांना सांगितले। त्याचबरोबर अंगणवाडी सेविका या ठिकाणी डॉक्युमेंट घेत नाहीयेत, कोणत्या कोणत्या विभागामध्ये त्यांना डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम येत आहे किंवा कशा स्वरूपात काय सगळे जे प्रॉब्लेम आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत ज्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या होत्या, त्या सर्व या ठिकाणी मी डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या महिला व बालविकास विभाग मुंबई यांचे मुख्य अधिकारी सोबत। त्यांनी काय काय बोललेलं आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर आता आतुरता लागली लाडक्याची ती म्हणजे 17वा हप्ता सर वाटप कधी होणार आहे, कारण की महिना जर बघितला ऑफिशियली आज संपलेला आहे, आज शनिवार आहे, जीआर देखील आज आलेला नाहीये। मागच्या वेळेस याच दिवशी 29 तारखेला जीआर आला होता आणि त्याच्या 4-5 दिवसानंतर वाटप सुरू झालं होतं, तर अजून पण जीआर आला नाहीये। मग हा जीआर नेमका कधी येणार आहे, वाटप नेमका कधी सुरू होणार आहे, 17वा हप्ता कधी भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत बघायचं लाडकेनो। आणि सगळ्यांना एक छोटा मी प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का आणि तुमची ई केवायसी अपडेट केलेली आहे का, ई केवायसी पूर्ण केलेली आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। कारण की आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे, महिला व बाल विकास विभाग अधिकारी काय बोलले ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जीआर आज पण आलेला नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा, जीआर आलेला नाहीये म्हणजे 17वा हप्ता वाटपाचा जीआर अजून आलेला नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे 2100 हप्ता वाटपाच्या घोषणा भरपूर व्हायला लागल्यात। बघा लाडक्यानो, निवडणुका आता जवळ येल्यात आणि निवडणुका जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी मंत्री असतील किंवा आमदार साहेब असतील, खासदार असतील किंवा कोणी असतील, ते या ठिकाणी घोषणा करायला सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणी योजनेला असं करू, लाडक्या बहिणी योजनेला तसं करू, पण या ठिकाणी लाडक्या बहिणीचे 2100 रुपये पण या ठिकाणी वाढवून देऊ असं ते सांगत आहेत। पण या ठिकाणी लाडक्या ताईंच्या वतीने हा गुरुदादा एकच म्हणत आहे, भले तुम्ही 2100 रुपये नाही दिले तरी चालतील, पण ज्या लाडक्या ताईंना जसं मागच्या निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकले होते, 21 वयापासून 65 वयापर्यंत सर्व लाडक्या ताईंना पैसे देऊन टाकले होते, त्याप्रमाणे सगळ्या लाडक्या ताईंना 1500 रुपये द्या। भले ते निराधार ताई असू द्या, ज्या शेतकरी ताई असू द्या, कोणी ताई असू द्या, त्यांना या ठिकाणी 1500 रुपये भेटावेत अशी आपण सरकारकडे विनंती करत आहोत। बघा, येणाऱ्या आता निवडणूक आहेत, बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीचा फायदा करून घ्यायचा लाडक्यानो। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी तुम्हाला ही मागणी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, तुम्ही या मागणीला सहमत आहेत का? 2100 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये टाका, पण सरसकट टाका, काही पडताळणी बिडताळणी काय लावू नका, फिल्टर काय लावू नका, आटीबीटी काय लावू नका। कुणाच्या घरी 4 चाकी आहे का, कुणाच्या घरी 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का, कुणाच्या घरी हेच आहे का तेच आहे का, कुणाचं आधार कार्ड जोडले का, डॉक्युमेंट जोडले का, या सगळ्या गोष्टी बाजूला करून जसं मागच्या वेळेस निवडणुकीच्या आधी पटपट सगळ्यांना अकाउंटला पैसे येत होते, त्या स्वरूपात यावेळेस पण अकाउंटला पैसे यायला पाहिजे, असं स्वरूपाचं सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना मदत करायला पाहिजे। तुम्हाला याच्यावर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, बघा लाडक्यानो, एक लक्षात घ्या, 10 तारखेपर्यंत तुम्हाला परत सांगतोय, 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार। परत सांगतोय, आज तारीख आहे, ती तारीख लिहून ठेवा तुम्ही। नोव्हेंबर महिन्याची आज 29 तारीख आहे, याच दिवशी तुम्हाला मी सांगत आहे 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार। 10 डिसेंबर वाटलं तर लिहून ठेवा, मी डायरेक्ट सांगत आहे 10 डिसेंबर, या 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार। काळजी करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त आता एकच मागणी असणार आहे सरकारकडे की डिसेंबर महिना उजडलाय तर डिसेंबर महिन्याचे पण हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण टाकावा, ही आपली मागणी असणार आहे। सरकार फक्त नोव्हेंबरच टाकणार आहे, हेच काही प्रॉब्लेम नाही, पण सरकारकडे विनंती आहे की 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत। आता बघा, महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा ज्यावेळेस झालेली आज दुपारी पुन्हा एकदा मी चर्चा केली, त्यांना मी सगळं सांगितलंय। बघा, तुम्हाला व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडके ताईंनो, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय, किंवा ज्यांची अजून ई केवायसी पेंडिंग आहे, ई केवायसी केली पण त्याच्यामध्ये अपडेट या ठिकाणी त्यांना करता येत नाहीये, चुका झाल्यात, तर मी सगळ्यात सुरुवातीला त्यांना प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना ई केवायसी अपडेटचं काही भेटणार आहे का ऑप्शन, किंवा ज्या लाडक्या बहिणींना ई केवायसी केल्यानंतर काय होतं
होतंय त्यांनी काय काय होयच्या ठिकाणी नाही केले, नाहीच्या ठिकाणी होय केले, जात निवडलेली आहे, तर ह्या चुका त्यांनी केलेल्या आहेत. किंवा या ठिकाणी आधार कार्ड पती नाही आहेत, वडील नाहीत म्हणून कुणाच तरी नातेवाईकच आधार कार्ड देऊन टाकले, यांचं नेमकं काय होणार हा त्यांना मी प्रश्न विचारलेला होता. तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की याच्या संदर्भात अजून काही अपडेट आलेलं नाहीये, सरकारने याच्यावर अजून निर्णय घेतलेला नाहीये. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, सरकारने याच्यावर निर्णय अजून घेतलेला नाहीये की नेमकं ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी पूर्ण झाली त्याला अपडेटचं ऑप्शन कधी येणार, हा पहिला प्रश्न या ठिकाणी मी विचारला होता. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की सरकारने याच्यावर अजून काही या ठिकाणी पुढे सांगितलेलं नाहीये, म्हणजे सरकारकडून अजून काही अपडेट आलेलं नाहीये या ठिकाणी, त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. हा पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न या ठिकाणी त्यांना मी विचारला की बाबा अंगणवाडी सेविकांना तुम्ही म्हणतायत की जे पती नाही आहेत, वडील नाही आहेत, पतीपासून दूर राहतात, किंवा काय जे असतील कुणी ज्या महिला असतील त्यांना पहिली स्टेप कंप्लीट करायची, पहिली स्टेप त्यांनी ऑनलाईन कंप्लीट केली, दुसऱ्या स्टेपसाठी त्या डॉक्युमेंट जोडायचं बघतायत, त्या दुसऱ्या डॉक्युमेंट जोडायच्या वेळेस अंगणवाडी सेविकाकडे ते जात आहेत. मग अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी तुम्ही आदेश दिलेले आहेत का नाही, तर त्यांनी डायरेक्ट सांगितले हो आम्ही आदेश दिलेले आहेत, GR आम्ही काढलेला आहे, GR नुसार प्रत्येक विभागानुसार आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे कसं असेल, कोकण विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा विभाग असेल, पुणे विभाग असेल, नाशिक विभाग, या विदर्भ विभाग असेल, या सगळ्या विभागाला आम्ही सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत आणि ते तुम्ही विभागानुसार या ठिकाणी पुढे पाठवायचे आहेत. हे आदेश आम्ही त्यांना वरून दिलेले आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, वरून आदेश पण आलेले आहे, GR पण आलेला आहे. आता राहिली गोष्ट अंगणवाडी सेविकाताईंची. आता अंगणवाडी सेविकाताई म्हणत आहेत की आम्हाला वरून ऑर्डर आले नाहीत, हे या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी वरून त्यांना ऑर्डर आलेल्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांना, आता बरं एक लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांना वरून जर त्यांना माहित नसेल, बऱ्याच लाडक्या ताई असे असतात अंगणवाडी सेविका असतात त्यांना की हे अपडेट्स कधी कधी भेटत नाहीत किंवा त्यांच्या मीटिंग्स होत नाहीत किंवा काय असेल XYZ हे असेल, पण या ठिकाणी त्यांना सगळ्यांना एक अंगणवाडी सेविकांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा ई-केवायसीची आता मुदत परत संपून जाईल, त्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तुमचे काय जे प्रश्न असतील की बाबा बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की बाबा आम्हाला भत्ताच भेटत नाही, आम्ही हे जे काम करतो त्याचे आम्हाला मोबदला भेटत नाहीये, किंवा बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आमचे मागचेच आम्हाला पैसे भेटलेले नाहीयेत, मग या ठिकाणी आम्ही नेमकं काय करायचं. तर अंगणवाडी सेविकांचे जे जे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही कुणी अंगणवाडी सेविका असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविका ताईंनो, ह्या ज्या महिला आहेत, लाडक्या बहीण योजनेमधल्या ज्या महिला आहेत, गरीब आहेत, त्यांचे जे पती नाही आहेत, वडील नाही आहेत किंवा ज्या पतीपासून दूर राहतात, त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्ही घ्यावे आणि तुमचे काही जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारावेत. म्हणजे तुमचे प्रश्न मी या ठिकाणी वरपर्यंत मांडेल आणि तुम्हाला पण या ठिकाणी काय जे मोबदला पाहिजे असेल किंवा तुम्हाला जे तुमचं काय काम असेल त्याचा मोबदला भेटायला पाहिजे, एकदम योग्य आहे, तुमची पण मागणी बरोबर आहे, तुम्हाला काम करता तुमचा मोबदला भेटायला पाहिजे. तर ही मागणी आपण पुढे पण मांडणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना पण एक विनंती आहे, 31 डिसेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट्स तुम्ही घ्यावे आणि त्यांना त्यांची ई-केवायसीची दुसरी स्टेप कंप्लीट करून द्यावी. कारण की बघा दुसरी, आता तिसरा मी त्यांना प्रश्न विचारला, बाबा हे अंगणवाडी सेविका या ठिकाणी बराच वेळ लागत आहे, हे होत आहे, मग तुम्ही ऑनलाईन ऑप्शन निर्माण करून द्या. हा या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, बघा एडिट करण्याचं ऑप्शन किंवा या ठिकाणी डॉक्युमेंट्स ऑनलाईनच जोडायचे. जसं पहिला या ठिकाणी स्टेप केली आपण ऑनलाईन केली, आधार कार्ड या ठिकाणी टाकला, दुसऱ्या स्टेपला पती नाहीत वडील आहेत त्यांचं आधार कार्ड टाकायच्या ऐवजी या ठिकाणी ऑप्शन ऑनलाईन द्या की पतीचं डॉक्युमेंट जोडा, वडिलांचं डॉक्युमेंट जोडा, काय असेल ते डॉक्युमेंट, म्हणजे मृत्यू सर्टिफिकेट असेल किंवा ते डायव्हर्स सर्टिफिकेट असेल, काय जे असेल ते ऑनलाईन करून द्या. अशी पण आपण या ठिकाणी मागणी आता करत आहोत. ही आता मागणी आपली सुरू झाली आहे आणि हे प्रश्न मी या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग अधिकारी यांना उद्या सांगणार आहे. तर तुमचा याच्यावर सपोर्ट आहे का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय तुमचा याला सपोर्ट आहे का. मी हा प्रश्न त्यांना विचारणार आहे की हा ऑनलाईन तुम्ही करून द्या. आता डॉक्युमेंट्स वगैरे जोडायचे हे अंगणवाडी सेविकेकडे दिलंय, ते ऑफलाईन स्वरूपात झालं, पण आता ऑनलाईन पण आम्हाला ही संधी निर्माण करून द्या, म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे जायची गरज लागणार नाही. मग ते अंगणवाडी सेविकाला नंतर तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कामं द्या, पण अगोदर ऑनलाईन आम्हाला द्या. अशी मी गुरुदादा, तुमचा हा लाडका गुरुदादा, सरकारकडे पण मागणी करणार आहे आणि अधिकारी साहेबांना पण या ठिकाणी मी चर्चा करून सांगणार आहे. तर लाडके जणो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गौतम.